आज अर्जुन, प्रिया, साक्षी यांची जुगलबंदी कोर्टामध्ये पाहायला मिळणार आहे. अर्जुन खूप गमतीशीरपणे कशी आजची केस लढत आहे हे खरंच खूप पाहण्यासारखं आहे. तर पूर्ण एपिसोड पहा. चला तर बघूया आजचा एपिसोड. अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड, मला कोर्टाचा तो पहिला दिवस आठवतोय ज्यावेळेस मिस साक्षी शिकरे पहिल्यांदा कोर्टामध्ये आल्या होत्या. त्यावेळेस त्या खूप कॉन्फिडंट होत्या. त्या म्हणाल्या होत्या, 13 जानेवारी 2023 या दिवशी इव्हिनिंगला मी त्याच रिसॉर्टमध्ये होते. पण आज एकदा जेलमध्ये जाऊन आल्यानंतर यांचा कॉन्फिडन्स गायबच झालाय. कारण मी हे प्रूव्ह केलंय. 13 जानेवारी 2023च्या रात्री त्या वात्सल्य आश्रमाच्या आतच होत्या. मिस साक्षी शिकरे, तुम्हाला आठवतं ना सगळं? CCTV फुटेज, मग शिवानी, मग साक्षीला तो सगळा किस्सा मनामध्ये आठवू लागतो की त्यावेळेस काय काय कोर्टामध्ये झालं होतं. वोटिंगचं कार्ड, पेंडंटचा तुकडा आणि तुमच्या दोन्ही फोनचे लोकेशन आठवतंय ना? कोर्टाच्या बाहेर हवालदार आणि वकिलांची चर्चा रंगलेली असती. हवालदार म्हणतात की महिपत शिकरे आणि दामिनी देशमुख मिळून अर्जुन सुभेदार यांची वाट लावणार. त्यांच्यासोबत बसलेले वकील काही असतात ते म्हणतात, माझा ऐका, अर्जुन सुभेदारच जिंकणार. आणि त्यानंतर लाईव्ह शो सगळे मिळून मोबाईलमध्ये पाहू लागतात. आता कोर्टामध्ये साक्षी म्हणते, अर्जुन सुभेदार, मी या अगोदर सुद्धा तुम्हाला क्लिअर केलेलं आहे की त्या रात्री मी आश्रमात नव्हते. माझ्या दुसऱ्या मोबाईलचं लोकेशन आश्रमातलं कसं दिसतंय हे मला माहीत नाही. कदाचित टेक्निकल ग्लिच असू शकतो. यावर अर्जुन स्मित हास्य करत उत्तर देतो, मिस साक्षी शिकरे, ते रिपोर्ट ना टेलिकॉम कंपनीकडून आलेत आणि क्रॉस चेकिंग करून आलेत. सो त्यात कुठलंही टेक्निकल ग्लिच असूच शकत नाही. त्यावर न्यायाधीश साक्षीला म्हणतात, मिस साक्षी शिकरे, कोर्ट तुम्हाला पुन्हा एकदा ताकीद देत आहे की न्यायालयात खोटं बोलू नका. वात्सल्य आश्रमात तुम्ही गेला होता हे पुराव्यानिशी सिद्ध झालेलं आहे आणि तसं तुमच्या वकिलांनीही मान्य केलेलं आहे. एम आय राईट ॲडव्होकेट दामिनी देशमुख? त्यावर दामिनी देशमुख म्हणतात, येस सर. कोर्टाच्या बाहेर वकील आणि काही हवालदार बसलेले असतात लाईव्ह शो पाहत मोबाईलमध्ये. त्यावर वकील म्हणतात, आता साक्षी नाकारूच शकत नाही की त्या दिवशी ती आश्रमात नव्हती. तर हवालदार म्हणतात, बघूयात आता पुढे काय होतंय ते. आता तर सुरुवात आहे. त्यावर अर्जुन साक्षीला विचारतो, तुम्ही म्हणत होता आश्रमाशी, तिथे राहणाऱ्या लोकांशी तुमचा काहीही संबंध नाही. मग तुम्ही मला सांगा, 13 जानेवारी 2023 या रात्री तुम्ही आश्रमात का गेला होता? त्यावर आता साक्षीला सुचत नाही काय बोलावं ते. ती गप्पच उभी असते. त्यावर हसून अर्जुन म्हणतो, काय विचारलं मी तुम्हाला? परत एकदा अर्जुन विचारतो, आश्रमात त्या रात्री तुम्ही का गेला होता? सिंपल. यावर साक्षी म्हणते, प्रियाने माझ्याकडून तिची फी भरण्यासाठी पैसे उधार घेतले होते. ते परत मागण्यासाठी मी आश्रमात गेले होते. हे ऐकल्यावर सर्वजण आश्चर्याने प्रियाकडे पाहू लागतात. तुम्ही ते प्रूव्ह केलेलं आहे की माझ्यात आणि प्रियामध्ये पैशांचे व्यवहार होत होते. मीच आधी हे प्रूव्ह केलं आहे. हे ऐकल्यावर प्रिया मनामध्ये बडबड करू लागते, अगं हे माझं नाव कशाला घेतेस? ज्या काही तुला थापा मारायच्या आहेत ना त्या स्वतःबद्दलच मार ना. अर्जुन म्हणतो, राईट राईट, आठवलं. तुम्ही आणि प्रिया कॅफेमध्ये तुम्ही प्रियाला पैसे देताय. CCTV फुटेज. म्हणजे तुम्ही त्या दिवशी पैसे वसूल करण्यासाठी, पैसे मागण्यासाठी आश्रमात गेला होता. हां, तर प्रिया तर तिथे नव्हती ना. ती सिनेमा बघायला गेली होती आणि हे तुम्हाला माहीतच होतं. आई,
यावर साक्षी म्हणते नाही. यावर अर्जुन म्हणतो, कसं शक्य आहे? त्या सगळ्यांची तिकीट तुम्हीच काढली होती ना मिस साक्षी. विसरलात परत? डोंट वरी, पण मी हे कोर्टात केव्हाच सिद्ध केलंय. मिलॉर्ड, मी कोर्टात ऑलरेडी ते पुरावे सबमिट केले आहेत. प्रिया सकट आश्रमात राहणाऱ्या सर्व माणसांचे तिकीट प्रियाच्या डेबिट कार्डवरून पेमेंट झालेले आहेत. तुम्ही ते पुरावे परत एकदा चेक करू शकता. न्यायाधीश पुरावे चेक करतात. अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड, मला तुमच्याकडून आज एक खास परमिशन हवी आहे. साक्षी शिखरे आणि प्रिया यांची एकत्रित मला उलट तपासणी करायची आहे. त्यावर दामिनी देशमुख उठतात आणि म्हणतात, ऑब्जेक्शन युअर ऑनर. एकाच वेळी 2 साक्षी